ही आता आपण पाव किलो वांगी घेतलेली आहेत। आता आपण ही पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवून छानपैकी धुवून घेणार आहोत। 1-2 पाण्याने धुवून घ्यायची। तसेच आपण त्यावरील सर्व काटे आहेत ते काढून घेणार आहोत। तसेच देठी आपण कट करून घेणार आहोत। आता आपण ही वांगी कट करून घेणार आहोत। मध्ये अधिकचं चिन्ह देऊन आपण ही वांगी आहेत ती सर्व कट करून घेणार आहोत। तसेच आतमध्ये आपण हे पाहून घ्यायचं, एखाद्या वेळेस किडलेली वगैरे असतात। पुन्हा आपण ही वांगी कट करून थंड पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहेत। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी खोबरे तसेच 5-7 लसणाच्या पाकळ्या घेऊन आपण त्या बारीक करून घेतलेल्या आहेत। आता एका ताटामध्ये मी अर्धा वाटी खोबऱ्या आणि लसणाचं कूट तसेच अर्धा वाटी शेंगदाण्याचे कूट, 2 चमचे भाजलेल्या तिळाचे कूट घेतलेले आहे। तसेच अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा घरगुती मसाला, तसेच अर्धा चमचा काळा मसाला, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, तसेच अर्धा वाटी मी ओली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण हा सर्व मसाला आहे तो एकत्र करून घेणार आहोत। सर्व मिक्स करून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे मीठ वगैरे मसाला सगळीकडे पसरेल। तसेच आपण त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे व तेही आपण त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण चिरलेल्या वांग्यांमध्ये हा मसाला आहे तो भरून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण वांग्यांमध्ये घट्ट असा मसाला पूर्ण भरून घेणार आहोत। आता हा एक एक करून सर्व मसाला वांग्यांमध्ये भरून घेते। पाहू शकता, दाबून खूप प्रमाणामध्ये असा घालून घ्यायचा। आता ही सर्व वांगी मी भरून घेतलेली आहेत मसाल्याने। आता आपण 1 पळी तेल घेतलेलं आहे, ते गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घातले व 5-7 कढीपत्त्याची पानं व अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। ते चांगलं परतून घेतल्यावर आपण त्यामध्ये भरलेली वांगी आहेत ते आपण सर्व घालून घेणार आहोत एक एक करून, आणि हळूहळू आपण ही फिरवून घेणार आहोत भाजून, थोडीशी मिक्स करून तेलामध्ये परतून घ्यायची। आता ही आहे 2 मिनिटं बघा कशी छान परतून घेतलेली आहेत। त्यावरती आपण ताट ठेवून त्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत व तिला वाफ देणार आहोत। आता ही मी 5 मिनिटांनी पुन्हा झाकण काढलेलं आहे व पुन्हा वांगी परतून घेतलेली आहेत व त्यामध्ये राहिलेला मसाला आहे, ताटामध्ये राहिला होता शिल्लक राहिलेला, तो घालून घेतलेला आहे व थोडंसं ताटामध्ये अर्धा वाटी गरम पाणी आहे ते मी आता घालून घेणार आहे व थोडंसं हलवायचं आणि पुन्हा आपण झाकण ठेवून वरती पाणी ठेवून आपण आता पुन्हा हे शिजवून घेतलेलं आहे। मसाला बघा किती छान दिसतोय। तसेच आपली वांगी ही आता छानपैकी शिजून झालेली आहेत। आता वरून आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेणार आहोत। आता ही आपली वांग्याची मस्तपैकी चटपटीत भाजी तयार झालेली आहे।